कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खरंच अप्रतिम. मा, तुमच्या अंगात एवढ्या कला आहेत, यासाठी मी तुम्हाला आधीपासून प्रोत्साहन दिला असताना त्यात खायचे खय असता तुम्ही. तुमचं आपलं काहीतरीच कौतुक पुरे झाला. माका आधी सांगा, यातली कोणती डिझाईन चांगली वाटतं, म्हणजे कंपनीसाठी कोणती डिझाईन करूया? यातली उमा, सगळ्यात चांगले आहेत. हो, असं काय करता? नीट बघा तरी. म्हणजे माका काय विचारूच होता की आपण आता या एका डिझाईनचे वेगवेगळ्या मापाचे कपडे करून पाठवूया, की वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या मापाचे कपडे करून पाठवूया? म्हणजे माका यातला नाही तर. उमा, नाराज होऊ नका, पण खरं सांगू, माका त्यातलं एवढा काय कळत नाही. माझ्यासाठी सगळ्यात चांगला सगळ्या बनवा ना तुम्ही. ओविक विचारा ना. बरं, ओवी. श्रीनिवासचं सगळं ठीक आहे ना? आल्यापासून फार वेगळा वागतोय तो, एकदम शांत शांत आहे. जाऊन विचारू का त्याला? तो मला इग्नोर करतोय हे लक्षात येतंय आता माझ्या. ओवी. हा, हाय, लक्ष काय कधीपासून बघते, अगदी गपगप असतस. काय झालं? नाही काय नाही. ओ, तू डिझाईन्स केले का? होय, बघ. हाव मावशी, these are beautiful. आई, मी तुला दाखवायलाच येणार होते, पण मी दाखवणार तिथे तू आली त्यामुळे देशी तू त्या पालीच्या बघून घाबरली होतीस? हो हो, मला खूप भीती वाटते. पालीची दिसतेच नाही, त्या पलंगावर होती, मग तुमच्या साडीवरती. काय ग, मला वाटलं होतं जाऊ दे. आणि काय ग, पाल काय मला खांबार होती का? तुझ्यामुळे मी पण दचकली ना. ही सोयी आहे माझ्यामुळे. कॉफी पडली, तुझी साडी पण अजून नाही नाव दे. मी सारे चेंज करते, पण तू ते सांडलंय ना ते प्लीज हाफ करून घे प्लीज. हा, आणि ती कधी कधी चांगली असते. मी पाणी आणि पडतं. हो हो, पटकन पटकन दारी पटकन. नाही ना, गेले 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 गेले. श्रीनिवास, बोल, काय बोलायचं होतं तुला माझ्याशी? नाही, काही नाही. असं कसं? श्रीनिवास,
तू मुंबईहून परत आल्यापासून मी बघते फार विचित्र वागतोयस हा तू. काय एक्झॅक्टली? कालचं ठीक होतं, चारू घरातून निघून गेली म्हणून तुला टेन्शन आलं असेल, आय अंडरस्टँड. पण आजचं काय? श्रीनिवास, मावशीसाठी एवढी मोठी अपॉर्च्युनिटी समोरून चालून आली. मुंबईतल्या मोठ्या कंपनीचं काम मिळतंय तिला. तिच्या स्टिचिंग बिझनेसला किती मोठा फायदा होणार आहे कळतंय का? पण तू त्यासाठीही एक्साइटेड नाहीयेस. श्रीनिवास, आय नो दिस इज नॉट यू. तू तिला आल्यापासून काही विचारलंही नाहीयेस. काय झालंय प्लीज सांग. होय, खरंच काही नाहीये. श्रीनिवास, मला आता भीती वाटते. निशी आणि नीरज खरंच ठीक आहेत ना तिकडे? तिथलं काही लपवतोयस का? नाही अगं, खरंच सांगण्यासारखं काही नाहीच आहे. हे मग काय प्रॉब्लेम आहे? का वागतोयस तू असा? ओवी, सी, हे सगळं ना तू मुंबईहून परत आल्यापासून होतंय. इथून गेलेला श्रीनिवास असा नव्हता. प्लीज प्लीज मला सांग, काय झालं मुंबईत असं की तू एवढा शांत शांत आहेस? ओवी, मला मला तुला काहीतरी दुसरं सांगायचं. ते सांगितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. ह्या थांबलेच नाही. सांग काय झालं. ओवी बघ, मी जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा तेव्हा होवी, चारू, अगं तू इथे आहेस? मला वाटलं तू डुग्गूचे ट्युशन घेऊन परस्पर निघून गेलीस की काय. का ग, काही काम आहे का? नाही ग, मला तुला फक्त एवढंच विचारायचं होतं की तू मला सुद्धा कथ्थक शिकवशील? मला पण शिकायची इच्छा आहे. कथ्थक? हे असं अचानक का वाटलं तुला? ओवी, कसं आहे ना, आता मी इथे जेवढे दिवस आहे तेवढे दिवस मला तुम्हा सगळ्यांचे चांगले गुण माझ्याबरोबर घेऊन जायचे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. म्हणून प्लीज असं काही छान शिकले तर माझा वेळ सुद्धा निघून जाईल. चारू, ते सगळं बरोबर आहे अगं, पण कथ्थक असं 2-4 दिवसात नाही शिकतायत. ओके ओके ठीक आहे, तुला शिकायचं ना, मी शिकवेन तुला. अगदीच काय मला घाई नाहीये. पण आता तुला ते सायबर सेंटरला जायचं असेल ना? ओ अरे हो, मी विसरलेच. चला मी येते. ठीक आहे, काहीच हरकत नाही, तू नंतर शिकव. हो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.